हाय नमस्ते, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे. हॅलो हाय, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हे बघा, मी नवीन झाड आणलेले आहे, बघू शकता. शेवंतीचं आणलेलं आहे. एक येलो आहे, व्हाईट आहे आणि हे रेड आहे. आजचा विषय असा आहे की तुमचाही शेजारी तुम्हाला त्रास देतो का? देत असेल तर तुम्ही नक्की काय करता? मला बघा, हा जो शेजारी आहे माझा, तो मला भयंकर त्रास देते. मी तुम्हाला सांगते. ही जी भिंत आहे त्याने भिंत बांधून घेतलेली आहे माझ्या हद्दीमध्ये. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. हे बघा, ही जी निळी रंगवलेली आहे तिथून त्या पिल्लरपासून तिथून सरळ सरळ माझी भिंत येत आहे. बघू शकता, हे फिटिंग केलेली आहे त्याने. आणि हे बघा, हे मधातच ही भिंत केलेली आहे आणि खिडकी केलेली आहे. हे बघू शकता तुम्ही. अशी इथे माझ्या स्लॅबवर आहे ही. अशा पद्धतीने त्याने भिंत केलेली आहे. तर मला हे म्हणायचं आहे की तुमचा पण शेजारी तुम्हाला असाच त्रास देते का? मला इतकं अतोनातपणे या शेजाऱ्याचा त्रास आहे. हा बाजूला आहे जो, इतकं शेजाऱ्याचा त्रास आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. तो माझ्या इथे खिडकी केलेली आहे, इथे खिडकी आहे. हे बघा, ही खिडकी आहे वरती स्लॅबवर. इथून तो थुंकतो, खर्रा खाऊन तो इथे माझ्या स्लॅबवर थुंकतो. त्याच पद्धतीने खालीसुद्धा तो जाता येता. मी राहते आतमध्ये, स्वयंपाक करताना म्हणा किंवा अजून काही करताना मी आतमध्ये राहते. आता आपण बाहेर तर बसू शकत नाही, तर तो बाहेरसुद्धा माझ्या अंगणाच्या आतमध्ये सुद्धा, जिथे गेटाच्या आतमध्ये, तिथे सुद्धा तो थुंकतो खर्रा खाऊन. तर तुम्हाला पण तुमच्या शेजारचे लोक असेच त्रास देतात का? आहे का कोणी? कमेंट करून सांगा मला. आणि तुम्ही कोणत्या कायदेशीर प्रक्रियाला सामोरे केलेले आहेत हे सुद्धा सांगा मला. कारण मी इतकी कंटाळलेली आहे, तुम्हाला सांगू शकत नाही मी. कारण माझीच जागा घेतलेली आहे आणि मलाच तो इतका अतोनातपणे त्रास देत आहे, मी तुम्हाला सांगू शकत नाही. इतका त्रास आहे मला. मी कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे, करत आहे. तर नक्की तुम्हाला मी दाखवणार आहे की मी काय काय केलेलं आहे. आणि तुम्हाला जर तुम्ही पण काही केलेलं असणार तर ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता की आम्ही या पद्धतीने काही कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे. तर मला कमेंट करून सांगा तुम्ही की तुम्ही काही केलेलं आहे काय? तुम्हाला पण असेच आहेत का कोणाला शेजारी मिळालेले की ज्याने तुमची जागा हडप केलेली आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी काय कारवाई केलेली आहे? तर हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. विशेषतः ते जे दिसते तिथून अशी सरळ सरळ भिंत यायला पाहिजे होती. ही समोर आलेली आहे, बघू शकता तुम्ही. ही इथपर्यंत आहे आणि त्याच्यानंतर ही एक समोर आलेली आहे आणि त्याने वरती स्लॅब घातलेला आहे, बघू शकता तुम्ही. ही समोर आलेली आहे. कुठल्या कायदेशीर प्रक्रिया केलेल्या आहेत नक्कीच तुम्हाला मी उद्या व्हिडिओ बनवणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे. आणि यानंतरही मी कुठल्या कायदेशीर कारवाई करत आहे आणि कुठे कुठे जात आहे तर नक्की मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या मार्फत. कारण आता मला व्हिडिओ बनवावंच लागणार आहे. मला खूप त्रास देणं सुरू आहे. तर मी नक्की तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सगळ्या इन्फॉर्मेशन देत राहणार आहे. तर असं कुठे बघितलं का तुम्ही? आपलंच घ्यायचं म्हणजे ती एक म्हण नाही आहे का? एक म्हण आहे, तर मला आठवत नाही आहे ती म्हण, पण मी सांगणार तुम्हाला. त्याचंच खायचं आणि त्याच्यावर डकरावायचं, अशी एक म्हण आहे. तर मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. अशा पद्धतीनं म्हणजे आताचा काळ सुरू आहे की नाही. काळ आता इतका बदललेला आहे
की आपलं तर आपलंच म्हणजे आपलंच खायचं आणि त्याच्यावरच डकरवायचं असं सुरू आहे काळ. तर हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा मला, कितपत योग्य आहे? हे बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर असेल तर तेही सांगा आणि बरोबर नसेल तर तेही सांगा. म्हणजे माझं कसं आहे, मी कुणाचंच काही, आमचं काही पर्सनल असेल पण आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही आणि बेकायदेशीर कोणतीच प्रक्रिया आम्ही करत नाही. बेकायदेशीर कोणतंच काम आम्ही करत नाही, कायदेशीरच करतो आम्ही कोणतेही काम. तर हे काम 100% बेकायदेशीर झालेलं आहे आणि असं कुणीही करू नये, असं कुणीही करू नये असं मला वाटते. तर बरोबर आहे की नाही? तर आता मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगत राहील. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा व्हिडिओला. तर भेटू आता एका पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना.